हाय नमस्कार. चला मी आज तुमच्यासाठी छान मस्त अशी न्यू रेसिपी घेऊन आलेली आहे. मिरची वडे. तर मिरची वडे कसे बनवतात ते तुम्हाला त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुख समृद्धी, खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावा ईश्वरचरणी प्रार्थना. तर चला व्हिडिओला आज लवकरच सुरुवात केलेली, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. स्किप न करता लाईक करा, कमेंट करा. ज्या पण ताई नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मी आता रेसिपीला सुरुवात करते. तर आपल्याला आहे ना मस्तपैकी 1 वाटी बेसनचं पीठ घेऊन घ्यायचं आहे. त्यामध्ये आहे ना थोडंसं पाणी टाकून आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. आणि या पिठाला आहे ना जास्त घट्ट नाही का जास्त पातळ नाही असं भिजवून घ्यायचे. जसं की आपण भज्या बनवतो ना त्या प्रकारेच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. त्याआधी इथे आहे ना थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता लाईक कमेंट करा. ज्या पण ताई नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. आयकॉनचं बटन आहे ना ते पण प्रेस करा, म्हणजे माझे जे पण काही व्हिडिओ असेल ते पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता हे पीठ भिजवताना आहे ना अजिबात गिठोडी वगैरे काही राहू द्यायचं नाही आहे. आणि त्याला मस्तपैकी असं फेटून घ्यायचं आहे. आता हे पीठ आहे ना मी मोरण्यासाठी साईडला ठेवते. छान मस्तपैकी आपलं हे पीठ भिजून झालेलं आहे. तर चला मी आता इथं आहे ना मस्तपैकी खलबत्ता घेतलेला आहे. लसूण आधीच 2 पाकळ्या कुटून घेतल्या होत्या, परत 2 पाकळ्या टाकल्या आणि 3 हिरव्या मिरच्या टाकल्या. हे आपल्याला छान मस्त असं कुटून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जिरा पावडर नसेल तर मग जिरं पण कुटून घ्या. जर जिरं पावडर असेल तर मग जिरं नका कुटू. तर मी मिरच्या आणि लसूण इथं कुटून घेतलेले आहे. तर चला अशा प्रकारे ना कुटून झालेलं आहे माझं. आता मी गॅस पेटवून इथं कढई ठेवलेली. त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं, थोडंसं जिरं टाकलं, अख्खं जिरं टाकलं तरी चालेल. आता इथं मिरची लसूणची पेस्ट केली ना मी ते टाकून दिलेलं आहे. माझ्याकडे जिराची पूड पण आहे, ती पण मी इथं टाकून घेणार आहे. आता थोडीशी हळद टाकलेली मी, आणि आपल्याला आहे ना 2 ते 3 बटाटे इथं चुरून घ्यायचे. तुम्हाला जेवढी मिरची वडे बनवायचे असेल ना तेवढेच बटाटे इथं घ्यायचे. मी 3 बटाटे घेतले होते, ते मस्तपैकी असं चुरून घेतलेले. भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आणि याला छान मस्त अशी मिक्स करून घ्यायचे. थोडंसं हे बघा जिरं धनापूड टाकलेलं आहे मी इथं. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि याला मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे ना मिक्स करून घ्यायचं आहे याला. आता हे पूर्णपणे मस्तपैकी मिक्स झालेलं आहे. याला आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. अजून कोथिंबीर थोडीशी उरलेली होती, परत टाकून दिलेली आहे मी. परत ही कोथिंबीर आपल्याला मिक्स करून घ्यायची. जेवढी कोथिंबीर जास्त राहते ना तेवढे खूप छान आपले मिरची वडे लागतात. तर बघा बॅटर आपलं छान तयार झालेलं आहे. आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. आता थोडं गार होण्यासाठी ठेवून द्यायचे साईडला. आता मी इथं आहे ना हे बघा आता गार होण्यासाठी ठेवून द्यायचे. आता मी अशी डब्बू मिरची ना ती कापून घेतलेली बघा आणि मीठ भरून मुरण्यासाठी ठेवून दिलेलं होतं. हे राशा खूप किद्रवते ना, मग ती तिखट बिकट लावून घेईल, त्यासाठी मी आहे ना कापताना तुम्हाला काही दाखवलं नाही. मी इथं गॅस ओट्यावरच कापून घेतलेलं आहे आणि मीठ भरून आहे ना मस्त मुरण्यासाठी ठेवलेलं होतं. तर त्याला आपलं बटाटाचे बॅटर आहे ना आता गार झालेलं आहे. आपल्याला इथं आहे ना मिरच्यांमध्ये भरून घ्यायचं आहे. खूप छान मस्त असं बॅटर इथं आपल्याला भरून घ्यायचं आहे. आणि ही रेसिपी तुम्ही एकदा नक्कीच करून बघा. इतके भारी, इतकी टेस्टी लागतात ना. तर बघा आता अशा प्रकारे आहे ना आपल्याला सर्वच मिरच्या भरून घ्यायच्या आहे. मी तुम्हाला 1-2 मिरची भरून दाखवणार आहे. बघा परत हिच्यात पण तसंच भरायचं आहे आपल्याला. मिठाचं पाणी निथळून घ्यायचं आहे. मी मीठ भरलेलं होतं ना त्याचं पाणी झालेलं आहे, ते आपल्याला निथळून घ्यायचं आहे.
आणि अशा प्रकारे ना बटाट्याचं बॅटर आपल्याला मिरचींमध्ये मस्तपैकी असं भरून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे खूप टेस्टी, इतक्या टेस्टी लागतात ना या मिरच्या. तुम्ही तुमच्या मिस्टरांना टिफिनला जरी दिले ना तर खूप आवडीने खातील ते. आमच्या घरात तर सर्वांनाच आवडतात. तर बघा अशा प्रकारे ना सर्वच मिरच्या मी अशा भरून घेणार आहे. परत एवढी मिरची तुम्हाला मी आता भरून दाखवते. हे बघा. आता आपल्याला आहे ना या मिरच्या प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहे. कारण की हा आहे ना मिठाचा ताट आहे. आता सगळ्याच मिरच्या मी अशा भरून घेतल्या. आता एका प्लेटमध्ये या मिरच्या मी काढून घेते. दुसऱ्या प्लेटमध्ये बघा इथं सर्व काही मिरच्या मी इथं ठेवून दिलेल्या आहे. आता आपल्याला आहे ना गॅस पेटून कढई ठेवून द्यायची. आधी तुम्हाला ह्या मिरच्या दाखवते मी. बघा मस्तपैकी अशा भरून घेतलेल्या आहे. आता मी या भरलेल्या मिरच्या आहे ना साईडला ठेवते. खूप छान आणि खूप मस्त रेसिपी. खिचडीसोबत तर इतक्या भारी लागतात आणि डाळ भात जर बनवलं ना त्यासोबत पण खूप टेस्टी लागतात. आणि ना तेल पण कमी लागतं. बघा मी खूप कमी तेलामध्ये ह्यात तळून घेतलेलं आहे. आता तेल तापलं की आपल्याला एक एक मिरची याच्यामध्ये पिठामध्ये बुडवून टाकून घ्यायचे आहे. हे बघा पीठ पण छान मुरून झालं, मिरच्या पण छान मुरून झाल्या. आता आपल्याला आहे ना पिठामध्ये बुडवून बुडवून या मिरच्या तेलामध्ये सोडायच्या आहेत. हे बघा हे पीठ आहे ना जास्त पातळ नाही का जास्त घट्ट नाही, असं करून घ्यायचं आहे आपल्याला. बघा अशा प्रकारे ना मी मिरच्या अशा तेलामध्ये सोडून घेते. आता एक भाग शेकला गेलेला आहे. आपल्याला मिरच्या आहे ना उलटपलट करून घ्यायच्या आहे. बघा आता मी मिरच्या काढून घेतलेल्या आहे. साईडला अंशू आहे ना पापड भाजते. तर बघा अशा प्रकारे आता दुसऱ्यांदा पण मी अशाच मिरच्या तिथं टाकून घेणार आहे तेलामध्ये. कमी तेलामध्ये पण आपल्या मिरच्या छान झालेल्या आहे. इथं तुम्ही बघू शकता. आता या पण मिरच्या मी काढून घेणार आहे. अजून आहेत 2-4 त्या पण इथं टाकून घेणार आहे. या मिरच्या 3 झालेल्या या काढून घेते मी. आता परत दुसऱ्या मिरच्या टाकून घेणार आहे मी. या बघा मस्त शेकल्या गेल्या या पण. आता बघा सर्व काही मिरच्या मी मस्तपैकी प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहे. तुम्हाला मी आता कापून पण दाखवते. खूप मस्त, इतक्या भारी, चवच वेगळी लागते यांची. एक घास खिचडीचा घ्यायचा, नंतर मिरची खायची. वा बाप रे बाप, खूप टेस्टी लागतात. आणि बघा मध्ये मस्त बटाट्याचं बॅटर, आजूबाजू बेसनचं पीठ, किती भारी किती टेस्टी लागतात. मी सांगू नाही शकत तुम्हाला. तुम्ही एकदा नक्की बनवून खाऊन बघा, तेव्हा तुम्हाला कळेल. ही पण एक मिरची तुम्हाला कापून दाखवते. हे बघा किती छान दिसते. खूप छान आणि खूप मस्त. तशीच खायला पण खूप टेस्टी लागते. आता याच्यासोबत खाण्यासाठी आहे ना मी खिचडी बनवून घेतलेली आहे. या बघा खूप मस्त झालेलं आहे ना. आता या मिरच्या साईडला ठेवते मी. आता मी इथे ना शेगडीवरच मी आता इथे ना कुकर ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला थोडं तेल टाकून घ्यायचे 2 पड्या. त्यानंतर इथं जिरं, कांदे, टमाटे सर्व काही साहित्य मी इथं टाकून घेतलेलं आहे. टमाटे पण टाकून घ्यायचे आपल्याला आणि हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे.
आणि छान परतून घेतलेले. आता इथं पाणी टाकतानाच लाईट चालली गेली होती आणि पाणी टाकून घेतलेलं मी, लाईट चालली गेली होती. तांदूळ पण टाकून घेतले, मीठ पण टाकून घेतलं. हे बघा, आता आपल्याला मस्त कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. तर अशी होती आजची माझी रेसिपी. कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा. ज्या पण ताई नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, मी आता झाकण लावून घेतलं. आजपुरता एवढाच व्हिडिओ. बाय बाय.